मित्रांनो, माझं नाव निशा आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माझी कहाणी आवडेल. माझं शरीर फार सुंदर आहे. मी आपल्या मैत्रिणीसोबत कधी-कधी बाजारात जात असते. आमच्या घरून बाजार दूर आहे. त्यामुळे आम्ही लोक बसने बाजारात जात असतो. मला तगडे दांडे फार आवडतात. तसेच मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघेही नेहमीच करण्याच्या गोष्टी करत असतो. तिचा बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे ती नेहमीच मला करण्याच्या गोष्टी सांगत असते. एक दिवस मी माझ्या मैत्रिणीच्या घरून तिच्यासोबत बाजारात जायला निघाली. तिला कोणता तरी काम होतं, त्यामुळे ती माझ्यासोबत बाजारात जायला आली नाही. त्यामुळे त्या दिवशी मी एकटीच बाजारात जायला निघाले. मी बसने जात होते. त्या दिवशी बसमध्ये फार कमी लोक होते. मी माझ्या सीटवर बसली होती आणि मोबाईलवर बिझी होते. तेव्हा एक मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला. तो थोडा फॅशनेबल होता. त्याने इयरफोन लावला होता आणि सोबत गॉगलही. मी माझ्या मोबाईलमध्ये व्यस्त होती आणि तो माझ्या मोबाईलकडे पाहत होता. जेव्हा मला कळलं की तो माझ्या मोबाईलकडे पाहत आहे, तसं मी त्याच्याकडे बघितलं. एका क्षणासाठी माहीत नाही काय झालं, आम्ही दोघांनी एकमेकांना बघून स्मितहास्य केलं. त्याने हाय म्हटलं, मीही हाय म्हणून त्याला उत्तर दिलं आणि आमचे बोलणे सुरू झाले. त्याचा स्वभाव मला फार छान वाटला. त्यामुळे आम्हा दोघांचं बोलणं समोर गेले. काही वेळातच आम्ही एकमेकांबद्दल माहिती जाणून घेतली. त्या दिवशी मी फार टाईट सूट घालून आले होते आणि फार भारी वाटत होते. आमच्या जवळच आणखी काही लोक बसून होते, जे आम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड समजत होते, पण आम्ही तर नुकतेच भेटलो होतो. माझी एक सवय आहे की बसने बाजारात जातेवेळी माझा वेळ निघत नसतो, तेव्हा इयरफोन लावून मी गाणे ऐकत असते. बाजार दूर असल्याने कधी कधी असं होतं की गाणं ऐकत मी झोपी पण जायचे. त्या दिवशी पण असंच झालं. एकमेकांशी बोलणं झाल्यावर आम्ही गप्प झालो आणि मी मोबाईलवर गाणे ऐकायला लागली. काही वेळातच मी बसमध्ये झोपली. बसच्या प्रवासात मला नेहमीच झोप येत असते. त्या दिवशीही तसंच झालं. मला माहिती नव्हतं की तो मुलगा मी झोपली असताना मला बघत होता. इतक्यात ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला आणि एका झटक्यात बस थांबली. बसला मोठा झटका बसला आणि मलाही एक झटका लागला आणि मी झोपेतच त्याच्या अंगावर पडली. त्याने मला आधार दिला आणि आपल्या खांद्यावर घेऊन मला पडण्यापासून वाचवलं. मी परत झोपायला लागली तसा त्याने मला आपल्या खांद्यावर माझं डोकं ठेवून झोपायला सांगितलं. मी हळूच हसत त्याला नकार दिला आणि उठून सरळ बसले. आम्ही दोघे एकमेकांना बघून स्मितहास्य करत होतो. आम्ही इकडच्या गोष्टी केल्या. तो माझ्याशी बोलताना म्हणाला की मी झोपताना फार छान दिसत होती. त्याचे ही तारीफ मला आवडली आणि मी काही म्हणणारच इतक्यात बसने परत एक झटका खाल्ला आणि मी त्याच्या कुशीत जाऊन पडले. तसा त्याने मला आधार देत माझ्या गालावर किस केलं. मी एकदम शहारली, पण मला त्याचं किस आवडलं होतं. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो म्हणाला, तू मला आवडायला लागली आहेस. तुला वाईट वाटले असेल तर सॉरी. मी त्याच्या बोलल्यावर हसले. त्या बसमध्ये आम्हा दोघांचं काहीतरी चांगलं जमलं. मग मी त्याच्याशी गोष्टी करायला लागले. तोही गोष्टी करायला लागला. आम्ही दोघं एकमेकांशी बोलत राहिलो. आता आम्ही दोघं चांगलेच जवळ आलो होतो. बस परत हलली आणि त्याने परत माझ्यावर पडत माझ्या गालावर किस केलं. मी त्याला काहीच म्हटले नाही. तेव्हा यावेळी त्याने आपला एक हात माझ्या आंब्यावर ठेवला आणि माझ्या चिमणीलाही दाबलं. माझ्या तोंडातून एक सुस्कारा निघाला. आह. तो समजून गेला की आता मीही तयार झाले आहे आणि आम्ही बसमध्ये दोघेही मजा करायला लागलो. जेव्हापर्यंत आम्ही बाजारात पोहोचत नाही तेव्हापर्यंत तो माझे आंबे दाबत राहिला. त्याने माझा हात उचलून आपल्या दांड्यावर ठेवून घेतला. मीही त्याच्या दांड्याला कुरवाळायला लागली. आम्ही दोघेही हे सर्व कपड्यांच्या वरूनच करत होतो, कारण बसमध्ये ओपन होऊन तर आम्ही हे सर्व करू शकणार नव्हतो. जेव्हा तो माझे आंबे दाबत होता तेव्हा माझे श्वास जड व्हायला लागले होते. त्याच्या आंबे दाबल्याने मी मजेशीर झाले होते आणि माझं मन करण्यासाठी तळपायला लागलं. आम्ही दोघेही चांगलेच गरम झालो होतो. काही मिनिटांतच स्टॉप आला आणि आम्ही दोघेही खाली उतरलो. बाजारात काही वेळ सोबत फिरल्यावर तो म्हणाला, तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये येतेस का? तिथे आपण काही वेळ आराम करून हे सर्व बिंदास करू शकतो. मी आधीच करण्यासाठी उतावीळ झाले होते. माझ्या चिमणीतून पाणी निघत होतं, पण घरी बाजार तर दाखवायचा होता. मी म्हणाले, मला बाजारातून सामान घ्यायचा आहे. तो म्हणाला, हॉटेलमधून आल्यावर घेऊन घे. यावर मी तयार झाले. आम्ही दोघे एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो. त्याने तिथे एक रूम घेतली. हॉटेलमधल्या रूममध्ये जाताच आम्ही एकमेकांना किस करायला लागलो. तो माझ्या ओठांवर किस करायला लागला. मीही त्यात त्याचा साथ देत होती. मला किस केल्यानंतर त्याने माझा सलवार खोलला. तेवढ्यात त्याने त्याचा दांडा बाहेर काढून हलवायला लागला.
मी त्याचा मोठा तगडा दांडा वासून पाहिला तेव्हा त्याने मला त्याचा दांडा हलवायला दिला. मी त्याचा दांडा हलवायला लागली. तो माझ्यावरूनच माझ्या चिमणीला कुरवाळत होता. माझ्या चिमणीतून पाणी निघत होतं, त्यामुळे माझी पॅन्टी ओली झाली होती. त्याने मला म्हटलं, ओपन हो ना. मी म्हटलं, तूच कर ना मला ओपन. त्याने माझी काढली आणि मला बेडवर लेटवून माझी चिमणी चाटायला लागला. मी आपली वर उचलून सुस्कारे घ्यायला लागली. माझ्या चिमणीतून चिकट पाणी निघत होतं. त्याला ते खारट पाणी फार मजा देत होतं. त्यामुळे तो मन लावून माझी चिमणी चाटत होता. काही वेळपर्यंत तिला चाटल्यावर त्याने त्याचे 2 बोटे माझ्या चिमणीत टाकलं आणि त्यात आत बाहेर करायला लागला. मी आता आणखी पिपासू झाले होते. तो माझ्या चिमणीत बोट आत बाहेर करतानाच माझ्या चिमणीच्या ओठांना चोखत होता. त्यात मी त्याचा भरपूर सहयोग देत होती. काही वेळपर्यंत चिमणी चाटण्याची मजा घेतल्यानंतर आम्ही दोघं करण्याच्या पोझिशनमध्ये आलो. त्याने आपला दांडा माझ्या चिमणीवर घासायला सुरुवात केली. आता मी एकदम ओपन त्याच्यासमोर पडले होते. तो माझ्या अंगावर लेटून माझे दाबत होता. जेव्हा तो माझी चिमणी आपल्या दांडूने घासायला लागला तेव्हा मी आवाज काढायला लागले, अग आई ग, मम कर ना मला, ओह. माझं मन लवकरात लवकर करायला करत होतं, पण तो तर मला तडफडवत होता. माझ्या चिमणीतून लगातार पाणी निघत होतं. मी माझी वर उचलून त्याचा दांडा चिमणीत घेण्याचा प्रयत्न केला, तसा त्याने हळूहळू आपल्या दांड्याला माझ्या चिमणीत घालायला लागला. त्यानंतर त्याने एक जोराचा झटका लावला आणि माझ्या चिमणीत आपला पूर्ण दांडा घातला. मी एक मोठा मस्त सुस्कारा सोडला आणि त्याच्या दांडूआत शिरताच मी माझं भान विसरले. याच्या आधी मी कितीतरी प्रकारच्या दांड्याकडून केले होते, त्यामुळे त्याचा दांडा घ्यायला मला कोणताही त्रास झाला नाही. पण आज मात्र माझी चिमणी फार टाईट होती, कारण खूप दिवसांपासून मी केले गेले नव्हते. काही वेळानंतर तो माझ्या चिमणी दांडा घालून मला करायला लागला. काही वेळ केल्यानंतर त्याने चिमणीतून दांडा बाहेर काढला आणि माझी चिमणी परत चाटायला लागला. त्यानंतर त्याने माझ्याकडून आपला दांडा चोखायला लावला. मीही त्याचा दांडा माझ्या गळ्याच्या खोलपर्यंत घेऊन चोखत होती आणि तो डोळे बंद करून मजेने आपला दांडा चोखून घेत होता. त्याच्यानंतर तो आपला दांडा परत माझ्या चिमणीत घालायला तयार झाला. मला त्याचा दांडा चिमणीत घेऊन फार बरं वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर मी कारण होते. तो राहून राहून मला करायचा आणि चिमणी चाटायचा. त्याची ही स्टाईल मला फारच आवडली होती. ते थंडीचे दिवस होते. करण्याच्या आधी तर आम्हाला थंडी वाटत होती, पण करताना मात्र थंडी कुठल्या कुठे पळून गेली होती. आम्हा दोघांच्याही तोंडून करण्याचे आवाज निघत होते. मग त्याने त्याची स्पीड वाढवली. तो पूर्ण ताकदीने मला करत होता. आम्ही दोघेही करताना झडायला लागलो, तसा त्याने त्याचा दांडा काढला आणि माझी चिमणी चाटायला लागला. माझ्या चिमणीतून खूप सारे पाणी निघत होतं. तो माझे पाणी लबलब करत चाटत होता. माझी चिमणी एकदम ओली झाली होती. त्याने माझ्या चिमणीचा पूर्ण पाणी चाटलं, तर मला वाटलं की आता खेळ संपला. पण आता त्याचं होण बाकी होतं. त्याने माझ्या तोंडात दांडा दिला आणि मी त्याचं पाणी त्याच्या दांड्यातून काढून घेतलं. आता आम्ही दोघंही थकलो होतो. त्यानंतर आम्ही बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि मग बाजारात गेलो. त्याच्यानंतर सामान घेऊन आम्ही सोबतच त्याच बसने वापस आलो. आता मला नेहमीसाठी एक दांडा मिळाला होता. जेव्हा केव्हा मला संधी मिळायची तेव्हा आम्ही कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन जमून करायला लागलो.